मित्रांनो आता आम्ही इकडं महादेश्वर पाया पडून निघालो. शुभ सकाळ. आज मित्रांनो आम्ही मित्र आहेत ना गावाकडे आमचे पोरं वगैरे आम्ही मित्रांनो आंबोलीत चाललोय. आंबोलीमध्ये बरेच स्पॉट आहे ते फिरणार आहे आणि खूप मजा येणार. तर मित्रांनो भेटो गाडीमध्ये, कारण मला पण जरा उशीर झाला आणि पोरं पण जरा वैतागले. त्याला तर मित्रांनो भेटूया आता गाडीमध्ये. मित्रांनो आता आम्ही निघालो इकडून नांदेडमधनं. बोंबडी वळू बघूया. हे अमोल दिसत नाहीत रांडेच्यावर. शिवा काशी गावकार बत्ती लावत. चांगला कारण आहे. Disconnected. Connected. मित्रांनो आता आम्ही इकडं महादेश्वर पाया पडून निघालो. मित्रांनो आता मी कावळेसाद पॉइंटला आहे. ते प्रवास जो होता तो उलटा धबधबा आहे बघा. खालून पूर्ण पाणी वर येत आहे. तिकडे वॉटरफॉल सारखं आहे, म्हणजे वॉटरफॉलच आहे पण खाली पाणी पडत आहे आणि इकडं पाणी वगैरे वर येत आहे बघ. इकडे भारी स्पॉट फिरण्यासारखं, पब्लिक पण आहे बऱ्यापैकी. थंडी तर लय लागते आणि धुकं पण आहे बऱ्यापैकी. खाली तर पूर्ण काही दिसत नाही, धुकं आहे पूर्ण हे वर वगैरे. थांब मित्रांनो आता आम्ही कावळेसादवरून जातोय दुसरं सेकंड पॉईंटला फिरायला. तर मित्रांनो आता बघू आता दुसरा कोणता पॉईंट आहे. धुकन्याकेशी असं देवस्थान आहे, यात मी आलो आहे. आणि इकडे पाणी पहिलं जसं मी मित्रांनो देवस्थान बघितलं तिथनं पाणी आहे पूर्ण वाहतं पाणी आहे बघा. यातून आत पाणी येत आहे आणि इकडे शंकराची मूर्ती आहे किंवा पिंडी आहे आणि पूर्ण याच्यातून जाते. इकडे झोल आहे आणि आपली पोरं पण मित्रांनो लय मजा करत आहेत. पंकज भाई छत्री घेऊन आहे, सिद्धे भाई आणि आपली आणि पंक्या भाई आणि पोरं आपली उडी मारते. सुयश भाई चांगला बोले. अमोल बाने अमोलाला बुडवते. हा सगळे पोरं मित्रांनो खूप मजा करतात बघा. थांब 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 तर आम्ही मित्रांनो आतमध्ये आलो. हे पोरं आपले येतात. महाराज
तर मित्रांनो आम्ही आता आतमध्ये आलो इकडे देवळात इथे भुयार आहे जिथे पाण्याचा उगम होत असते. बंड्या बडेकर स्वतः गायक. नकेशी देवस्थान आहे इथे एक छातीभर उंच आहे. इथे पाणी छातीभर उंच पाणी आहे. कोरोनाचे वगैरे करायला लागले. हे देवस्थान मित्रांनो भारी मला खूप आवडलं. शंकराची पिंड पोरं मजा करतात आपली पोरं. देवस्थान महाराज आत आम्ही गेलो तिकडे आत एकदम पावते तिथे. आम्ही आता जाताना इकडे धबधब्याच्या जो हे धबधबा छोटासा दिसला हिरण्यकेशी मंदिराच्या इथे. आणि मित्रांनो खरोखर मी तुम्हाला सांगतो इथे मी तुम्हाला सांगतो जेवढे हे झालं ना खूप म्हणजे खूप मजा आली. कारण असा हा सीन आणि वॉटर पार्कमधला सीन लय बेकार खतरनाक आहे. आणि तुम्ही मित्रांनो याला या भारी वाटतं मला. तर मित्रांनो हा नैसर्गिक स्रोत आहे. म्हणजे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा प्रत्येक वेगवेगळे झरे असतात उंबळ फुटतात त्यातनं हे पाणी येतं. नैसर्गिक पाणी आहे आणि खूप भारी आहे बघा पाणी. आम्ही मित्रांनो आता महादेवगडला आलो आहे आणि इकडे पर्यटन भारी आहे. सिंधुदुर्ग योजनेअंतर्गत इकडे पर्यटनचं विकसीकरण झालेलं आहे. झाडं वगैरे पण आहेत एक बसायला वगैरे. स्पॉट लय भारी आहे हा. पुढे बघूया मित्रांनो काय काय इथे आहे वगैरे. म्हणजे त्रिशूळ वगैरे रील्समध्ये बघितलं होतं त्रिशूळ वगैरे आहे. आणि आता बघूया आपली पोरं पुढे चालली आहेत. स्वच्छता खूप आहे बऱ्यापैकी चांगली. मित्रांनो शंकरात त्रिशूळ आहे डमरू. हर हर महादेव. स्पॉट एकदम भारी आहे. फोटोशूटला वगैरे एकदम मस्त आहे हा बॉल. थंडी खूप लागते आहे. उंचावर आहे बऱ्यापैकी हा स्पॉट. त्रिशूळ आहे ते.
किती उंच आहे बघा दरी. फोटो काढा. फोटोज वगैरे काढायला विंग्स वगैरे पण आहे फोटोशूटसाठी. मी खाली उंच दरी आहे, बरेच मोठा थंड वारा वाहतो. इकडे खोल दरी पण आहे बघा, पूर्ण मोठा स्पॉट आहे. मित्रांनो हा बघा व्ह्यू बघा केवढा भारी आहे इकडून. आणि आता आम्ही इकडे फोटो वगैरे काढतो. धुकं बघा किती येतो. दुकान बघा एवढं भारी येत आहे. मित्रांनो आम्ही महादेवगडावरून आता निघतोय. कमानी भारी बांधल्याने पोरं आपली येतात बघा. पंक्या भाई मोबाईल से चालक मालक, वॉटरप्रूफ फोन. तर मित्रांनो आम्ही महादेवगडावरनं पण निघतो. आम्ही मित्रांनो इथे आंबोलीत वरती थांबलोय घाटाचा. घाट आपला जो धबधबा आहे मेन धबधबा तो बंद झाला होता. आणि चंगळा बोले अमोल काळे, अमोल काळे. तनिष भाई पोरं आपली मजा करतात. हो अनु बघा गाडी वर चढा नको, वर मित्रांनो इथे जेवण्यासाठी थांबलो. इथे हॉटेल लक्ष्मीमध्ये. ते आपले पोरं वगैरे बसलेले तिथे. आणि मित्रांनो ह्याचं खासियत असं आहे की इथे ना टेबलला वगैरे गाडी जी स्क्रॅपमध्ये गेले आहेत ना ती अटॅच केले आहेत बघा सीट म्हणून. पुढे रिक्षा आहे, इकडे काउंटरला पुढे हे आहे बोनेट आहे. हॉटेल खूप भारी आहे. तर आम्ही मित्रांनो आता लक्ष्मी हॉटेल लक्ष्मीच्या इथे थांबलो होतो. आणि मित्रांनो ते येताना एक हॉटेल असं आहे ना ते ब्रेसिंगमध्ये पण ना पूर्ण गाडीचं हे आहे बघा. पेट्रोल पंपाचं कॉक आहे. इकडून पाणी येतं, खाली केलं की पाणी येतं. आणि इकडे ना जी पहिली चल मेरे लुना जी अशी गाडी होती त्या गाडीचं असं मॉडिफिकेशन करून इथे टेबलला हे केलं आहे. याचं ड्रम असतात ना ड्रम इथे कट करून याची इथे चेअर बनवलेली आहे. रिक्षा पण अशी रिक्षा आहे ना ही जी रिक्षा हिला कट करून मॉडिफाय करून टेबल्स वगैरे बनवले. हे बघा इकडे इथे हे माडाचं झाड आहे. गाडीत ग्लव्ह वगैरे लागलेले आहेत. हे MH-07 आहे. चेतक स्कूटी. घडेकरनी जेवण झालेलं आहे. पक्केवाय शुभम आणि प्रकाश भाई आणि पंख भुकालेला माणूस आहे.
जो आता झालाय रगडवून बिर्याणी. इकडे MH01 म्हणजे गाडीचे जे नंबर असतात ना ते आहे ह्याच्यात. MH02 हा आपला मालवणचा राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा. ते आता रामेश्वरचं मंदिर, कुणकेश्वर मंदिर, हा सिंधुदुर्ग किल्ला मालवणचा, देवबाग संगम पॉईंट, अंगणेवाडी भरादेवी विदुर्ग. आणि हे आमचे परममित्र सर्वेश भडेकर शिवाकाशी. इकडे सावडाव धबधबा, आंबोली धबधबा, सावंतवाडीचा राजवाडा पण इथे, पॅलेस इथे बोर्ड लागलेले आहेत. आता जेवणची वाढ बघतो, अर्धा तास झाला, अजून जेवण आहे, अर्धा तास झाला. आता बघू कधी येतो तो आमचा भाऊ रगडवून झाला आहे. गेअर्स वगैरे आहेत ना सगळे इथे आहे बघा. गेअर्स वगैरे सगळे आतमधले जे हे असतात ते हे क्लच प्लेटी आहेत. क्लच प्लेटी पण इथे अडकवून ठेवलेले आहेत. इंजन आहे ना, पूर्ण इंजनमधलं सगळं इथे दाखवलेलं आहे. बिअर्सच्या बॉटलवर वेगवेगळे इमोजीज हे कोरलेले आहेत. म्हणजे पण चित्रकला आहे. ही जे काउंटर आहे ना, काउंटरवर रिचेच असं लोगो आहे. आणि असं हे करायचं बघा, एक श्रीकृष्णाचं असं एक चित्र पण दाखवलेलं आहे बघा. तर मी मित्रांनो आमच्या थाळी आलेली आणि आम्ही जेवायला बसलो आहोत. जेवलो वगैरे ते हॉटेल महालक्ष्मीमध्ये. इथे आंबोली घाट आहे ना, खाली उतरल्याच्यानंतर हे हॉटेल आहे. हॉटेलचं जेवण एकदम भारी आहे, सर्व्हिस पण एकदम भारी आहे. समजा तुम्हाला पोट भरून जेवण असतं, समजा वाटलं असतं बाबा डाळ पाहिजे, भात म्हणजे एक्स्ट्रा पाहिजे, तर ते एक्स्ट्रा पण देतात. त्याचे काय एक्स्ट्रा चार्जेस पण लावत नाही, असं ते हॉटेल आहे. आता आम्ही पण खूप पोट भरून जेवलं आणि चव पण भारी होती जेवणाला. तर आजचा ब्लॉग मित्रांनो इथे संपवत आहे. धन्यवाद तुम्ही आज हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. आणि असेच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायचं असेल तर माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.